ढोकळे बनवताना अगदी 1 ते 2 छोट्या-छोट्या गोष्टी जर आपण लक्षात घेतल्या किंवा काळजी घेतली, तर त्यामुळे आपले जे काही ढोकळे असतात अगदी छान ते तयार होतात. सकाळच्या नाश्त्यासाठी असो किंवा संध्याकाळच्या नाश्त्यासाठी अगदी पटकन तयार होणारे खमण ढोकळे कसे बनवायचं ते बघणार आहोत. सर्वप्रथम काय करायचं, एक पसरट भांडं घ्या जेणेकरून आपल्याला याचं पीठ व्यवस्थित फेटता येईल. तर इथे मी एक कढई घेतली. कढईमध्ये काय करायचं आहे, आपलं नेहमीचं घरगुती बेसन पीठ घ्यायचं. यासाठी अगदी कुठलंही विशेष आपल्याला खास पीठ घेण्याची गरज नाही. आज आपण घरगुती आणि नेहमीच्या डाळीपासून बनवलेल्या घरगुती पिठापासून अगदी परफेक्ट असे खमण ढोकळे हे बनवणार आहोत. तर इथे मी आसपास 2 वाटी आपलं नेहमीचं बेसन पीठ घेतलं बेसन घेतले. त्यानंतर काय करायचं, यामध्ये अर्धा वाटी आपल्याला अगदी बारीक असा रवा यामध्ये घालायचा आहे. जर रवा जाड असेल तर त्यामुळे आपले ढोकळे अगदी दाणेदार तयार होतात. तर 2 वाटी बेसन पिठासाठी इथे मी लिंबूसत्व, आपली नेहमीची साखर आणि चवीनुसार मीठ आणि हळद, चारही वस्तू बरोबर पोहे खाण्याच्या चमच्याने अर्धे अर्धे ते मापात घेतले. त्यानंतर यामध्ये अगदी थोडंसं नेहमीचं आपलं कुकिंग ऑइल आपल्याला यामध्ये टाकून घ्यायचं आहे. त्यानंतर हे संपूर्ण इन्ग्रेडियंट्स आपल्याला व्यवस्थित मिक्स करायचे. यामध्ये फक्त आपल्याला निंबूसत्व, तेलाचं आणि आपलं जे काही आपण नंतरून सोडा वापरतो तो अगदी परफेक्ट प्रमाणात घातला आणि योग्य वेळी घातला, तर त्यावेळेस आपले जे खमण ढोकळे असतात ना, अगदी परफेक्ट मार्केट स्टाईल, हॉटेल स्टाईल ते तयार होतात. तर इथे काय करायचं आहे, आता आपल्याला एकाच डायरेक्शनने अगदी थोडं थोडं पाणी घालत ह्या पद्धतीने आपल्याला हे पीठ तयार करून घ्यायचं आहे. अगदी परफेक्ट असं आपलं हे बॅटर तयार झालं आहे. जे काही आपलं आता बॅटर आहे तुम्ही बघू शकाल, अगदी स्मूथली आपल्या चमच्यातनं ते खाली पडतं आहे. अजिबात यामध्ये गाठी वगैरे नाही आहे किंवा पडताना देखील अजिबात आपले ब्रेक वगैरे होत नाही. अगदी परफेक्ट असे आपले ह्या पद्धतीने पीठ तयार करून घ्यायचं. इकडं आपलं पीठ आपण 5 मिनटासाठी ठेवून देणार आहोत. जो काही आपण रवा घातलेला असतो तो छान यामध्ये भिजून जाईल. त्यानंतर आपल्याला जे काही ढोकळे वाफवण्यासाठी लागणारं स्टीमर असतं ते आपण आता ठेवून घेऊया. तर इथे मी कढई घेतली. कढईमध्ये 1 ते 2 ग्लास पाणी घातलं आहे. त्यानंतर यावरती जे काही आपलं नेहमीचं घरात अल्युमिनियमचा डबा असतो त्याचं झाकण या ठिकाणी मी वापरते. जर तुमच्याकडे स्टीमर असेल तर ते देखील आपण वापरलं तरी काही हरकत नाही. काय करायचं, लगेचच ह्या प्लेटला आपल्याला अगदी भरपूर असं ब्रशने तेल व्यवस्थित संपूर्ण झाकणाला व्यवस्थित लावून घ्यायचं. ह्या पद्धतीने झाकणाला तेल लावून झाल्यानंतर यावरती एक झाकण ठेवा, जेणेकरून आपलं जे काही प्लेट आहे ती छान गरम होईल आणि ज्यावेळेस आपण बॅटर टाकू तर लगेचच त्याची कुकिंग प्रोसेस ही चालू होते आणि त्यामुळे आपले ढोकळे छान तयार होतात. तिकडे आपली प्लेट गरम होते तोवरले इकडे बघा आपलं जे काही आपण पीठ म्हणजे बॅटर तयार करून ठेवलेलं ते देखील छान तयार झालं. त्यामध्ये लगेचच त्याच चमच्याने बरोबर अर्धा चमचाभर आपला नेहमीचा घरगुती खाण्याचा सोडा घालून त्याला देखील आपल्याला ह्या पद्धतीने एकाच डायरेक्शनने व्यवस्थित आपल्याला फेटून घ्यायचे. जोर आपलं पीठ छान हलकं होत नाही तो आपल्याला याला व्यवस्थित फेटून घ्यायचं. जेवढं परफेक्ट आपलं पीठ हे फेटलं जाईल तेवढे छान ढोकळे तयार होतात. म्हणजे बरेच वेळेस काय होतं, आपण सोडा घालतो त्याला व्यवस्थित फेटत नाही आणि त्यामुळे जे काही ढोकळे असतात ते लालसर तयार होतात. म्हणून व्यवस्थित आपलं जे काही सोडा घातलेला असतो तो व्यवस्थित छान यामध्ये मिक्स झाला पाहिजे. त्यामुळे आपले ढोकळे अगदी छान मार्केट स्टाईल ते तयार होतात. तर आपलं पीठ अगदी हलकं झालेलं तुम्ही बघू शकाल, अगदी जाडी आलेली आपल्याला ह्या पिठामध्ये दिसते. त्यावेळेस लगेचच आता हे पीठ बॅटर आपल्याला त्या प्लेटमध्ये टाकून घ्यायचे. इकडं आपलं पाणी देखील उकळलं आहे. आपली जी काही प्लेट होती ती देखील छान गरम झालं आहे. त्यानंतर लगेचच आता आपल्याला हे यामध्ये टाकून घ्यायचं आहे. व्यवस्थित अशा पद्धतीने आपल्याला पसरट आता हे बॅटर हे व्यवस्थित प्लेटमध्ये पसरून घ्यायचं आहे. एक लक्षात ठेवा टिप्स, बॅटर अगदी जास्ती पातळ झालं का त्यामुळे जाडी पडत नाही आणि ज्यावेळेस आपलं बॅटर जर अगदी घट्ट राहिलं तर त्यामुळे ढोकळे व्यवस्थित शिजलेले नसतात. म्हणून बॅटरची कन्सिस्टन्सी ही अगदी महत्त्वाची. मंद आचेवरती 15 मिनटं आपण याला स्टीम करून घेतलं आहे. तर जेवढे दिसायला सुंदर दिसत आहेत तेवढे अगदी छान असे आपले हे खमण ढोकळे तयार झाले. तर प्लेट मी आता काय केलं आहे, झाकण हे काढून घेतलं आहे आणि त्यानंतर एक सुरीच्या सहाय्याने त्याला व्यवस्थित चेक केलं आहे. त्यानंतर त्यावरती फोडणी लावण्यासाठी फोडणी पात्रामध्ये तेल गरम करून घेतले. त्यामध्ये सर्वात प्रथम कढीपत्ता, अगदी थोडीशी मोहरी,
आवडीनुसार यामध्ये हिरवी मिरची हे संपूर्ण तेलामध्ये व्यवस्थित आपल्याला परतून घ्यायचं आहे। हे छान परतून झाल्यानंतर लगेचच आपल्याला काय करायचं आहे, यामध्ये पाणी हे टाकून दे। आज आपण गुजराती पद्धतीने खमण ढोकळा हे बनवतो आहे, तर सॉरी, पाणी टाकण्याआधी यामध्ये थोडंसं हिंग देखील घाला, त्यामुळे देखील अगदी छान चव आपल्या ह्या पाण्याला येते। त्यानंतर हिंग छान परतला गेला आहे तेलामध्ये, लगेचच त्यामध्ये अर्धा ग्लास पाणी, यापेक्षा देखील जास्त आपण टाकून घेऊ शकतो। आणि पाणी गोड व्हायला हवं त्यासाठी इथे 2 चमचे साखर छान आता आपल्याला यामध्ये व्यवस्थित विरघळून घ्यायची। पुन्हा आणखी यामध्ये अगदी थोडंसं मिठाचा देखील मी वापर केला आहे, त्यामुळे काय होतं, पाण्याला छान चव येते आणि त्यामुळे आपल्या ढोकळ्यांना देखील छान चव येते। तर संपूर्ण हे साहित्य घातल्यानंतर त्याला व्यवस्थित मिक्स करून उकळून घ्यायचं आहे। साखर विरघळेपर्यंत पाणी हे आपण गरम करून घेतलं आहे। इकडं आपले जे खमण ढोकळे होते हलकेसे गार झाले, यावरती काय करायचं, आपले ढोकळे जर गार असतील तर त्यावरती तुम्ही गरम पाणी घाला, त्यामुळे अगदी सॉफ्ट, अगदी छान जाळीदार ते तयार होतात। जर आपलं खमण जे काही आहे ते अगदी गरम असेल तर त्यावरती अगदी थोडं कमी गरम असलेलं हे पाणी यावरती घाला, त्यामुळे व्यवस्थित बॅलन्स करता येतं। तर संपूर्ण व्यवस्थित पसरून आपल्याला अगदी थोडं थोडं पाणी घालायचं आहे, त्यामुळे काय होतं, थोडं थोडं पाणी घातल्यामुळे ते पाणी छान यामध्ये जिरतं आणि त्यामुळे काय होतं, खमण जे ढोकळे असतात ना ते जास्ती ओलसर ते तयार होत नाही, त्यांना अगदी छान अशी जाळी देखील पडते। तर इथं मी अगदी थोडंसं पाणी हे टाकून घेतलं आहे। त्यानंतर काय करायचं, याला ह्या पद्धतीने आपल्याला कट करून घ्यायचे। आवडीनुसार स्क्वेअर, डायमंड आकाराने आपल्याला लहान मोठे कसे हवेत तसे याचे तुकडे पीसेस आपल्याला तयार करून घ्यायचे। तर इथे मी आता याला कट करून घेते। कट करून झाल्यानंतर पुन्हा आणखी काय करायचं, जे काही आपलं पाणी असतं ना उरलेलं ते पुन्हा आपण यामध्ये टाकून घेणार आहोत। त्यामुळे काय असणार आहे, जे काही मधला भाग असेल त्यामध्ये पाणी गेलं नसेल ते देखील ते पाणी जाईल आणि जसं हे पाणी मुरतं ना या खमण ढोकळ्यामध्ये तसतशी छान याला जाळी पडते आणि अगदी छान मऊ ते तयार होतात। म्हणून अशा पद्धतीने तुम्ही नक्की करून बघा, अगदी सोपी पद्धत आहे। जर तुम्हाला वेळ राहत नसेल तर ज्यावेळेस आपण पिठात ते संपूर्ण वस्तू घातल्या तसं घालून ठेवा आणि ज्यावेळेस आपल्याला हवं आहे त्यावेळेस पटकन फक्त पीठ मिक्स करायचं आणि लगेचच आपले जे काही खमण ढोकळे असतात ते तयार होतात। प्रीमिक्स आपल्याला तयार करून ठेवलं तरी 1 ते 2 महिनेच आपण ते वापरून घेऊ शकतो। तर आता आपण यावरती उरलेलं तेल आहे, सॉरी, जे पाणी आहे ते आपल्याला आता टाकून घ्यायचे। घरच्या घरी अगदी सोप्या पद्धतीने अगदी परफेक्ट मार्केट स्टाईल असे आपले हे खमण ढोकळे हे तयार झाले। जर रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट्स करून नक्की कळवा रेसिपी कशी वाटली। जास्तीत जास्त मित्रांना व्हिडिओ शेअर करा। नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। यावरती गार्निश करण्यासाठी बारीक चिरलेली कोथिंबीर, यामध्ये आपण बारीक किसून घेतलेलं सुकं खोबरं देखील घातलं तरी काही हरकत नाही। जेवढे दिसायला सुंदर दिसत आहे, जेवढा अप्रतिम कलर आला आहे तेवढंच अगदी छान असे जाळीदार असे आपले हे ढोकळे तयार झाले। तर एक आता मी तुम्हाला काढून दाखवते। तर बघा, अगदी परफेक्ट अशी आपली ढोकळ्यांना जाळी पडली, तेवढी अगदी छान चविष्ट देखील आपले हे ढोकळे तयार झाले। जर तुम्ही पहिल्या वेळेस बनवत असाल तर अगदी सहज तुम्ही यांना बनवून घेऊ शकाल, एवढे परफेक्ट आपले हे तयार होतात। ह्या ढोकळ्यांना आपण सॉस असे देखील खाल्ले ना, आपण पाणी घातले त्यामुळे ते काही आपले ढोकळे असतात ना अगदी छान ते चवीला लागतात। अगदी परफेक्ट आपले खमण ढोकळे हे तयार आहे।